Hello everyone, welcome in K for Knowledge. Today I am going to start session number 45, which is based on auxiliaries for have or has. Session number 35 we have already learned about have or has. So you can refer that session also for more understanding. Now in this session I will share with you 200 plus sentences for have or has with its meaning in मराठी. तर इतके सेंटेन्सेस शिकवण्यामागचं काय कारण आहे, तर हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं हे सर्व व्यवस्थित कळलं पाहिजे, म्हणून एवढे सेंटेन्सेस मी यूज करणार आहे टीचिंगसाठी. नाव आय एम गोइंग टू स्टार्ट टुडेज सेशन. टुडेज फर्स्ट सेंटेन्स इज आय हॅव अ प्रूफ, म्हणजे माझ्याकडे पुरावा आहे. सेकंड इज आय हॅव अ रिसिप्ट, म्हणजे माझ्याकडे पावती आहे. आय हॅव अ डिक्शनरी, म्हणजे माझ्याकडे शब्दकोश आहे. आय हॅव अ कम्प्युटर, म्हणजे माझ्याकडे कम्प्युटर आहे. आय हॅव अ मोबाईल, म्हणजे माझ्याकडे मोबाईल आहे. सिक्स्थ इज आय हॅव अ लॅपटॉप, म्हणजे माझ्याकडे लॅपटॉप आहे. आय हॅव 20 रुपीज, म्हणजे माझ्याकडे 20 रुपये आहेत. सेंटेन्स नंबर 8 इज आय हॅव सम न्यूज फॉर यू, म्हणजे माझ्याकडे तुझ्यासाठी काही बातमी आहे. 9th इज आय हॅव अकाउंट इन SBI, म्हणजे माझं SBI मध्ये अकाउंट आहे. आय हॅव अ फ्लॅट ऑन द 3rd फ्लोअर, म्हणजे माझं 3ऱ्या मजल्यावर एक फ्लॅट आहे. 11th इज आय हॅव शॉप ऑन MG रोड, म्हणजे माझं MG रोडवर एक दुकान आहे. आय हॅव अ फ्रेंड इन मुंबई, म्हणजे माझा मुंबईत एक मित्र आहे. आय हॅव फ्लॅट इन मुंबई, म्हणजे माझा मुंबईत फ्लॅट आहे. आय हॅव अ हाऊस इन नागपूर, म्हणजे माझं नागपूरला एक घर आहे. 17th सेंटेन्स इज आय हॅव शॉप इन दिल्ली, म्हणजे माझं दिल्लीत एक दुकान आहे. आय हॅव कंट्रोल ओव्हर एव्हरीथिंग, म्हणजे माझं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण आहे. आय हॅव अन इम्पॉर्टंट मीटिंग दिस इव्हनिंग, म्हणजे माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे आज संध्याकाळी. आय हॅव क्लास नाव, म्हणजे माझा आता क्लास आहे. आय हॅव मीटिंग नाव, म्हणजे माझी आता मीटिंग आहे. आय हॅव सम डाऊट्स, म्हणजे मला काही शंका आहेत. आय हॅव सम एक्सपेक्टेशन्स, म्हणजे माझ्या काही अपेक्षा आहेत. नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅव सम क्वेश्चन्स, म्हणजे माझे काही प्रश्न आहेत. आय हॅव 3 डॉटर्स, म्हणजे मला 3 मुली आहेत. आय हॅव 2 चिल्ड्रन्स, म्हणजे मला 2 मुले आहेत. आय हॅव 1 सिस्टर, म्हणजे मला एक बहीण आहे. आय हॅव 2 ब्रदर्स, म्हणजे मला 2 भाऊ आहेत. अँड नेक्स्ट इज आय हॅव मेनी फ्रेंड्स, म्हणजे मला खूप मित्र किंवा मैत्रिणी आहेत. आता आपण हॅव आणि हॅव गॉट मधला थोडा डिफरन्स बघूया आणि नेमकं म्हणजे का बरं वापरतोय आपण हॅव गॉट ह्याचं थोडं इन्फॉर्मेशन घेऊया. हॅवचा जो अर्थ आपण पाहत आहोत त्या अर्थाने आपण हॅवच्या जागेवर हॅव गॉट आणि हॅजच्या जागेवर हॅज गॉट वापरू शकतो. मागच्या क्रमांकात केलेली वाक्येच आपण हॅव गॉट वापरून पुन्हा करू. ॲक्च्युली हॅव गॉट म्हणजे मिळालेला आहे असं त्याचा अर्थ होतो, पण त्याचा अर्थ कधी कधी म्हणजे हॅव म्हणजे आहे असं सुद्धा आपण करू शकतो. तर त्यासाठी आपण सेंटेन्सेस बघूया. कन्फ्यूज नाही व्हायचंय, नेमकं म्हणजे सेंटेन्समध्ये गॉट यूज केल्यामुळं कन्फ्यूज नाही व्हायचे, त्याचा अर्थ काय होतो याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट सेट ऑफ सेंटेन्सेस इज आय हॅव गॉट अ क्लास नाऊ, म्हणजे मला आता क्लास आहे किंवा माझा आता क्लास आहे. आय हॅव गॉट अ मीटिंग नाऊ, म्हणजे माझी आता मीटिंग आहे.
आय हॅव गॉट सम डाऊट्स म्हणजे मला काही शंका आहेत. नेक्स्ट इज आय हॅव गॉट सम एक्सपेक्टेशन्स म्हणजे माझ्या काही अपेक्षा आहेत. आय हॅव गॉट सम क्वेश्चन्स म्हणजे माझे काही प्रश्न आहेत. आय हॅव गॉट 3 daughters म्हणजे मला 3 मुली आहेत. आय हॅव गॉट 2 children म्हणजे मला 2 मुले आहेत. Now I am going to turn on next set for have or has. I have got one sister म्हणजे मला एक बहीण आहे. I have got 2 brothers म्हणजे मला 2 भाऊ आहेत. I have got many friends म्हणजे मला खूप मित्र किंवा मैत्रिणी आहेत. I have got a computer म्हणजे माझ्याकडे कम्प्युटर आहे. सेंटेन्स नंबर 42 is I have got a calculator म्हणजे माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे. नेक्स्ट इज I have got a bag म्हणजे माझ्याकडे पिशवी आहे. I have got a test tomorrow म्हणजे माझी उद्या टेस्ट आहे. And this is the last set for today's first portion is I have got a headache म्हणजे माझं डोकं दुखतंय. I have got a sore throat म्हणजे माझा घसा दुखतोय. सेंटेन्स नंबर 47 is I have got plenty time म्हणजे माझ्याकडे भरपूर वेळ आहे. I have got plenty of money म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. नेक्स्ट इज I have got the key म्हणजे माझ्याकडे किल्ली आहे. I have got the car number म्हणजे माझ्याकडे कारचा नंबर आहे. Now I am going to end this session. After every session I will provide written notes also. For more learning, subscribe to my channel and go with playlist English learning which I have uploaded in this channel. Thank you for watching.